आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत ज्याने सोशल मीडियापासून ते देशाच्या राजकीय वर्तुळापर्यंत प्रचंड खळबळ उडवली आहे. नाव ऐकल्यावरती काहींना हसू येतं, काहींना राग येतो, तर काही जण म्हणतात हे नव्या पिढीचं बंड आहे. विषय आहे कॉकरोच जनता पार्टीचा, म्हणजेच CJP. पण प्रश्न असा आहे की हा खरंच बेरोजगार आणि असंतुष्ट युवकांचा आवाज आहे की हा विरोधकांनी आखलेला एक नवीन डिजिटल प्रयोग आहे, की ही सिस्टीम विरोधातील व्यंगात्मक चळवळ आहे, की भारताच्या राजकारणामध्ये अस्वस्थता पसरवणारं एक ट्रेंडिंग व्यासपीठ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भावना नाही तर तथ्य, राजकीय संदर्भ आणि त्याचबरोबर ती सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आणि युवकांच्या मानसशास्त्राच्या आधारावरती या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कॉकरोच जनता पार्टी हे फक्त एक मीम नाहीये, तो भारताच्या नव्या राजकीय आणि डिजिटल संस्कृतीचा संकेत असू शकतो. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. सुरुवात करूया त्या घटनेपासून ज्यामुळे हा शब्द अचानक देशभर ट्रेंड झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काही टीकाकार आणि आंदोलकांबद्दल बोलताना कॉकरोच आणि परजीवी असे शब्द वापरल्याची चर्चाही सोशल मीडियावरती सुरू झाली. हे विधान नेमकं कोणत्या संदर्भानं होतं यावरती वेगवेगळे दावे देखील झाले. पण सोशल मीडिया संदर्भ बघत नाही, तो फक्त भावनिक शब्द पकडतो आणि इथेच एका नव्या डिजिटल चळवळीचा जन्म झाला. अभिजित दिपके या युवकाने कॉकरोच जनता पार्टी नावाचं एक पेज हे सोशल मीडियावरती सुरू केलं. नावाचं सटायर, स्लोगन व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉयड आणि मॅनिफेस्टो काय तर सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक अँड लेझी. काही दिवसामध्ये लाखो फॉलोअर्स, मीम्स, रील्स, व्यंगात्मक भाषा आणि व्यवस्थेविरोधातील आवाज. आणि अचानक हा विषय देशभर चर्चेत आला. पण मित्रांनो, इथेच पहिला मोठा प्रश्न निर्माण होतो. एका मीम्स पेजला एवढा मोठा प्रतिसाद का मिळतो? याचा अर्थ समाजात कुठेतरी दडपलेला असंतोष आहे का? आणि उत्तर आहे हो. भारतात युवकांमध्ये अस्वस्थता वाढते आहे. ही वस्तुस्थिती आहे जी नाकारता येणारी नाहीये. स्पर्धा परीक्षा, पेपर लीक, रिक्त पद, कंत्राटी भरती, महागाई आणि सोशल मीडियावरती सतत दिसणारं सक्सेस कल्चर यामुळे अनेक तरुण हे मानसिकदृष्ट्या फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत. विशेषतः अर्बन मिडल क्लास यूथ, ज्यांच्याकडे डिग्री आहे, इंटरनेट आहे, ओपिनियन देखील आहे, पण डायरेक्शन मात्र नाहीये. कॉकरोच जनता पार्टीने याच भावनेला टच केला. तुम्हाला सिस्टीम कमी लेखतीये का? तुम्हाला अनलेस म्हणतीये का? तर मग आम्ही आहोत प्राऊड कॉकरोच. हा व्हिक्टिमहुडला आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रकार आहे. आणि इतिहास सांगतो की जेव्हा एखादी पिढी स्वतःला इग्नोर समजते तेव्हा ती व्यवस्थेविरोधातील व्यासपीठाकडे आकर्षित होते. आता दुसरा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हा खरंच व्यवस्थेने पिचलेला तरुण आहे की जाणीवपूर्वक उभ्या केलेल्या नॅरेटिव्हचा भाग? कारण तुम्ही या चळवळीच्या कॉन्टेंटकडे बारकाईनं पाहिलं तर एक पॅटर्न दिसतो. टार्गेट कोण आहे तर मुख्यतः भाजपा, मोदी सरकार, केंद्र सरकारची धोरणं, संस्था, न्याय व्यवस्था आणि माध्यम व्यवस्था. म्हणजेच हे फक्त युथ फ्रस्ट्रेशनवरती मर्यादित राहत नाही, तर त्याला स्पष्ट पॉलिटिकल डायरेक्शन दिलं जात आहे. आणि इथूनच विरोधकांचा अँगल समोर येतो. कारण आपल्या भारताच्या राजकारणामध्ये सत्तेविरोधातील राजकारण हे नवीन नाहीये. 1970 मध्ये JP मुवमेंट, 2011 मध्ये अण्णा हजारे मुवमेंट, त्यानंतर अँटी करप्शन वेव्ह, CAA प्रोटेस्ट, फार्मर प्रोटेस्ट, अशा प्रत्येक काळामध्ये एकाच भावनिक मुद्द्याला प्रातिनिधिक चळवळीच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. आता 2026 मध्ये डिजिटल जनरेशनसाठी तेच काम मीम पेज करत आहेत. कारण आजचा युवक 40 मिनिटांचं भाषण बघत नाही, तो 30 सेकंदाची रील बघतो. त्याला विचारधारेपेक्षा वास्तविकता हवी आहे आणि CJPने हे परफेक्टली समजावून घेतलंय. विनोदी भाषा, उपहासात्मक एडिट्स, रिॲक्शन मीम्स, इंटरनेटवरील भन्नाट स्लोगन ही पूर्णतः कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आहे. म्हणूनच काही राजकीय विश्लेषक म्हणतात की ही उत्स्फूर्त चळवळ नसून नॅरेटिव्ह इंजिनिअरिंग आहे. आता इथे काही लोक म्हणतील, मग विरोध करायचा अधिकार नाहीये का? तर तो अधिकार नक्कीच आहे. लोकशाहीमध्ये विरोध आवश्यकच असतो. पण प्रश्न विरोधाचा नाहीये. प्रश्न आहे की विरोधाची दिशा काय आहे. कारण जर विरोध फक्त निंदा करणारा विचार निर्माण करत असेल, फक्त संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करत असेल आणि फक्त सगळं काही जे आहे ते वाईट आहे हा संदेश देत असेल, तर ते कन्स्ट्रक्टिव्ह डेमोक्रेसीसाठी नसतं. ते निरर्थकतेची भाषा बनतं.
आणि म्हणूनच इथे कॉक्रोच हा जो प्रकार आहे हा सिम्बॉलिझम म्हणून महत्वाचा ठरतो. कॉक्रोच म्हणजे काय, तर एक असा जीव जो कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सिच्युएशनमध्ये सर्व्हाइव्ह करतो. सीजेपी स्वतःला दडपलेल्या युवकांचं प्रतीक म्हणून सादर करतं, पण त्याच वेळी लेझी आयडेंटिटीला देखील ग्लोरिफाय करतं. आणि इथे असं वाटतं की ही मुवमेंट जी आहे ती धोकादायक वळण घेऊ शकतं. कारण भारतासारख्या देशात जिथं भौगोलिक विविधता ही सर्वात मोठी ताकद आहे, तिथं आळशी असणं कूल आहे, हा संदेश दीर्घकाळासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतो. आपल्या संस्कृतीमध्ये कर्म, परिश्रम आणि संघर्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत भारतीय इतिहासातील प्रत्येक प्रेरणा ही मेहनतीवरती उभी आहे. मग नैराश्याला उत्पादकतेत बदलण्याऐवजी जर आपण उपहासात्मक आणि पीडित मानसिकतेमध्ये बदललं तर ती ऊर्जा नष्ट होईल. आता इथे सरकारची जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे, कारण युवक नाराज आहेत ते नाकारता येणारं नाहीये. जेव्हा लाखो विद्यार्थी परीक्षा देतात आणि पेपर लीक होतो, जेव्हा रिक्रुटमेंट प्रक्रिया अडकते, जेव्हा रोजगाराच्या आकडेवारीचा वाद होतो, तेव्हा नैराश्याची भावना ही निर्माण होणारच. त्यावेळी सरकारने फक्त ही विरोधकांची चाल आहे असं म्हणणं पुरेसं नाहीये. म्हणूनच त्यांनी संवाद हा वाढवला पाहिजे, रोजगाराच्या संधी या वाढवल्या पाहिजेत, स्किल इकोसिस्टीम मजबूत केली पाहिजे. कारण पोकळी तयार झाली की नॅरेटिव्ह हे कोणीतरी ना कोणी सेट करणारच. आणि आज तो नॅरेटिव्ह हा मीम पेजच्या माध्यमातून निर्माण केला जातोय, पसरवला जातोय. आता आपण बघूया सोशल मीडियाच्या भूमिकेकडे. आजचं राजकारण म्हणजे फक्त सभा मोर्चे राहिलेलं नाहीये. आजचं राजकारण म्हणजे लोकांच्या मनावरती प्रभाव टाकणारी डिजिटल यंत्रणा झालेली आहे. तुम्ही किती संतापजनक मजकूर तयार करता, किती वेगानं पसरतील असे विनोदी टोमणे आणि त्याचबरोबर ती मीम्स बनवता, लोकांकडून किती प्रतिक्रिया मिळवता, यावरच वातावरण आणि त्याचबरोबर ती जनमत ठरते. राग, उपवास, आक्रोश अशा नकारात्मक भावना सर्वात जास्त इंटरनेटवरती वेगानं पसरतात. म्हणूनच अशा चळवळी झपाट्यानं वाढताना दिसतात. पण इथे एक गंभीर धोका आहे. जेव्हा राजकारण हा करमणुकीचा भाग बनतं, तेव्हा नागरिक, विचार करणारे मतदार कमी आणि फक्त तमाशा पाहणारे प्रेक्षक जास्त बनतात. आणि प्रेक्षकांना सत्य, तथ्य किंवा सखोल चर्चा नको असते. त्यांना नाट्य, संघर्ष आणि खळबळ आवडते. त्यामुळे लोकशाहीतील संवाद हा उथळ, भावनिक आणि दिशाहीन होण्याचा धोका देखील वाढतो. आता सीजेपीच्या जाहीरनाम्याकडे वळूयात. काही मुद्दे खरंच लक्ष वेधून घेणारे आहेत, जसं की निवृत्तीनंतर सरकारी पदावर बंदी, महिलांना अधिक प्रतिनिधित्व, पक्षांतर रोखण्यासाठी कडक कायदे. हे विषय चर्चेसाठी निश्चितच महत्वाचे आहेत. पण खरा प्रश्न हा अंमलबजावणीचा आहे. कारण सोशल मीडियाच्या आणि मीम संस्कृतीच्या काळात घोषणा करणं अगदी सोपं असतं, पण शासन चालवणं अत्यंत कठीण असतं. अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था, प्रशासन, परराष्ट्र संबंध, कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी काही सेकंदाच्या व्हिडिओवरती चालत नाहीयेत. म्हणूनच अनेकदा सत्ताविरोधी चळवळी या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतात, पण प्रत्यक्षात सक्षम आणि स्थिर प्रशासन किंवा शासनाचा आराखडा देताना अपयशी ठरतात. आता एक मोठा राजकीय मुद्दा. विरोधकांना याचा फायदा नक्की होतोय का? हो, अप्रत्यक्षपणे नक्कीच फायदा होतोय. कारण पारंपरिक विरोधी पक्षांवरील लोकांचा विश्वास हा हळूहळू कमी होत चालला आहे आणि त्यामुळे आता अप्रत्यक्ष डिजिटल गट तयार केले जात आहेत. प्रभाव टाकणारे सोशल मीडिया चेहरे, मीम पेजेस, उपरोधिक विनोद करणारी अकाउंट्स, तरुणांचे डिजिटल गट हे सगळं आधुनिक राजकीय संवादाचा महत्वाचा भाग बनला आहे. आणि हे फक्त भारतात घडत नाहीये. अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका सगळीकडेच हे चित्र दिसत आहे. फरक इतकाच आहे की भारतात सोशल मीडियाचा प्रसार प्रचंड वेगानं वाढल्यामुळे त्याचा परिणाम हा अधिक तीव्रपणे जाणवतोय. म्हणूनच सीजेपीला फक्त एक विनोद म्हणून दुर्लक्षित करणं हे चुकीचं ठरेल. कारण ही केवळ एक घटना नाहीये, तर ती एक लक्षण आहे तरुणांच्या मानसिकतेत होत असलेल्या बदलाचं, राजकीय संवादाच्या शैलीत होत असलेल्या परिवर्तनाचं आणि त्याचबरोबर ती सत्ताविरोधी संस्कृतीच्या वाढत्या प्रभावाचं. पण त्याच वेळी याला अतिगौरवाचं रूप देणं देखील धोकादायक आहे. कारण प्रत्येक बंडखोरी प्रगतीकडेच घेऊन जाते असं नसतं. काही बंडखोरी फक्त गोंधळ, अस्थिरता आणि दिशाहीन राग निर्माण करतात. आणि म्हणूनच इथे संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे. तरुणांचा राग योग्य असू शकतो, पण त्या रागाची दिशा चुकीची नसावी. सरकारला प्रश्न विचारावा, पण स्वतःलाही त्यांनी प्रश्न विचारायला हवं. तुमचं कौशल्य काय?
समाजासाठीचं योगदान काय, पर्याय काय? कारण देश फक्त मीम्स, ट्रोलिंग किंवा व्हायरल पोस्टने बदलत नाही. तो बदलतो मेहनतीने, नवकल्पनांनी आणि सक्रिय सहभागाने. आणि सरकारलाही हे समजलं पाहिजे की नव्या पिढीला आता फक्त भाषण आणि घोषणा पुरेशा वाटत नाहीयेत. त्यांना पारदर्शकता हवी आहे, वेगवान व्यवस्था हवी आहे आणि संधी देखील हव्यात. जर त्या दिल्या नाहीत तर उद्या कॉक्रोच जनता पार्टीपेक्षाही मोठ्या डिजिटल चळवळी उभ्या राहतील. शेवटाला फक्त एवढंच की कॉक्रोच जनता पार्टी ही भारताच्या राजकारणातील एक गंभीर सूचना आहे. ती फक्त विनोद नाहीये, ती अस्वस्थता आहे, उपरोध आहे, बंडखोरीची भावना आहे आणि कदाचित नव्या प्रकारच्या राजकीय प्रयोगाची सुरुवात सुद्धा. पण भारताची लोकशाही इतकी मजबूत आहे की इथे प्रत्येक आवाजाला जागा आहे. फक्त तो आवाज देशाला पुढे नेणारा असावा, समाजात फक्त राग, गोंधळ आणि विभाजन वाढवणारा नाही. कारण शेवटी सोशल मीडिया ट्रेंड्स येतात आणि जातात देखील, मीम्स व्हायरल होतात आणि नंतर ते विसरले जातात देखील. पण राष्ट्र उभं राहतं ते विचारांवरती, जबाबदारीवरती आणि सकारात्मक सहभागावरती. तुम्हाला काय वाटतं? CJP ही युवकांची खरी भावना व्यक्त करणारी चळवळ आहे का, की विरोधकांचा राजकीय डिजिटल अजेंडा? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.